हे आम्ही गेले दादा गावाकडून आमच्या शेतातले जवळ ते आमचे आहे ना शेजारी पाजारी त्यांच्या शेतातले आंबे दादा वहिनी घेऊन आले आम्हाला हे आंबे. अर्धे तर कच्चेच आहे त्याच्याने. आता कच्चे आंबे आता पिकू घाल की अगं पिकू घातले की आंबे चांगले लागतील ना हे गोड लागतात ना त्याला. पिकू काय घालायचे? पिकू घालायला काय नाही ना. तर त्याला कशाला काहीतरी आम्ही ते पिकू घालावं लागतील ना. डब्यात घालायचे का? डब्यात नाही पिकत त्याला एखादा बॉक्स आणावं लागेल कचरा आणावं लागेल असं जाळ्याचं सारखं काहीतरी त्याच्यात पेटीसारखं ठेवून मग ते पिकल की. एवढेच अगं कधी बघितलंय का कधी पिकू घातलेले आंबे? कचऱ्यात पिकू घालतात का आंबे? कचऱ्यातच पिकू घालतात की. तुला आहे का काही माहिती? मला माहिती नाही म्हणूनच सांगते. कचऱ्यात आंबे याला एक पेटी आणू त्याच्यात बॉक्स मध्ये अवघाला खरं आहे की नाही? आणि तुम्ही का व्हिडिओ काढून काढून आमचं काही लोकांना दाखवता का काय बाबा? एवढेच पिकलेले हे तर सगळे कच्चे. आता याला पिकू घालायचे आंबे घेऊन आले की त्याच्यात एखादी पेटी घेऊन बॉक्स त्याच्यात आंबे ठेवून मग कागद टाकायचा त्याच्यावर ते झाकण अजून एक टाकायचं आणि ती पेटी पॅक करून एक कॉपरेट ठेवली. हे भारी पिकलेलं आहे. हा याच्यापेक्षा भारी बनती ती आंबे. आता हे आंबे जरी कच्चे आहे ना अरे गोड आहे आंबा गावाकडचा मी खाल्लेला आहे ना बाबा. हा अरे आमच्या ते शेजारी मित्र मंडळी आहे ना मी जर गावाला गेलो की याचे हे टोपल्याचे टोपले घेऊन येऊ शकतो. हो की अगं तुला काय हसती तू? याला पिकायला एक महिना लागणार. गावाला तुला दाखवतो लोक कसे आपल्याला आंबे देतील. पण आता जाणं होत नाही दादा कामाच्या झाल्याने इकडं तिकडं काम करावं लागतं की. ए भाऊ बस कर ना दादा आमच्या का फोटो काढून व्हिडिओ टाक तुला दाखवतो ये आता हे काही बोलणं झालं घरात तर दादा बस.